अकोला जिल्ह्याचा 10चा रिझल्ट हा 98% आलेला आहे। जिल्ह्यात होली क्रॉसची शर्वरी 98.20% घेऊन तसेच भारत विद्यालयाचा कुणाल ह्याला सुद्धा 98.20% मार्क्स मिळून टॉपर आलेले आहेत। अशा प्रकारे जिल्ह्यात 2 टॉपर आलेले आहेत, तर बाल शिवाजीची संस्कृती पाठक 98% घेऊन सेकंड टॉपर आलेली आहे। देशोन्नतीच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांची आम्ही घेतलेली मुलाखती। नमस्कार, मी नेहा देशोन्नतीमधून आपलं स्वागत करते। आज 10वीचा रिझल्ट लागलाय आणि आपल्यासोबत आहेत होली क्रॉस स्टुडंटची विद्यार्थिनी जी अगदी टॉपर आहे, ती आपल्यासोबत आहे आणि तिचं आपलं स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे। सो हॅलो शर्वरी। हाय मॅम। आज कसं वाटतंय तुला? खूप चांगलं वाटतंय एवढे मार्क्स मिळून। किती मिळाल तुला मार्क्स? 99.2%। खूप छान, खूप छान। आणि तुझे हे म्हणजे जी मेहनत आहे तुझे आता कुठे सफळ झाली आहे पूर्ण बिलकुल। एक्झॅक्टली। आणि तुझं जे डेली शेड्यूल असायचं ते नेमकं अभ्यासाबाबतीत कसं असायचं? टार्गेट बेस्ड टाइम मॅनेजमेंट आणि तुझं टार्गेट करायचं। टार्गेट म्हणजे नेमकं कसं टार्गेट? टाइम शेड्यूल बनवून राहायचा, त्याच हिशोबाने अभ्यास चालायचा। अभ्यास दिवसभर करायची की जेमतेम जे 2-3 तास तू करायची? 3-4 तास। 3-4 तास जे 3-4 तास करायची त्याला जास्तीच बिलकुल मेहनतीने करायची, जोर करायची। आणि आणखी पुढे आता तुला काय इच्छा काय तुझी? IIT कॉलेज थ्रू इंजिनिअरिंग करायचं। आणि पुढे याच्या थ्रू अजून जर कुठे इंटरेस्ट पॉलिटिक्समध्ये कुठे काही? UPSC कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची। आणखी पॅरेंट्स, नमस्कार सर। नमस्कार मॅडम। काय आज कसं वाटतं तुम्हाला की आपल्या मुलीने म्हणजे अक्षरशः 100च्या जवळपासच आली आहे ती? अगदी बरोबर आहे, बिलकुल एवढा पल्ला गाठला आहे तिने, तिची मेहनत सफळ झाली आहे। तर नेमकंच तिच्याबद्दल तुमचे स्वप्न नेमकं काय असतील? नाही, आम्ही दोघंही, मी आणि माझी पत्नी दोघंही अभियंते आहोत। मी महावितरणला उपकार्यकारी अभियंता आहे आणि माझी पत्नी देखील विद्युत निरीक्षक कार्यालयात शाखा अभियंता आहे। त्याच्यामुळे घरातलं वातावरण किंवा प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग बेसच आहे। त्याच्यामुळे तिने देखील अभियंता झाल्यास आम्हाला गौरवान्वित वाटेल। तिने जे सातत्यपूर्ण अभ्यास केलेला आहे अगदी अकॅडमिक वर्षाच्या सुरुवातीपासून, तिच्या शाळेतल्या टेस्ट असो, ट्युशनच्या टेस्ट असो किंवा अगदी परीक्षेपर्यंत तिने एक टार्गेट ठेवलं होतं। तिचं रोजचं शेड्यूल तयार राहायचं। मी सकाळी 8 ते 9 काय करेल, 9 ते 10 काय करेल, इव्हन दुपारी किती वेळ झोपली पण, आराम पण केला, ते पण आवश्यक आहे। तसं तिचं शेड्यूल होतं आणि अगदी तिचा जो अभ्यास होता हा परीक्षेच्या 3 ते 4 महिने आधी पूर्ण झालेला होता। पूर्ण झालेला होता तिचा अभ्यास। एक प्रकारे तिने थोडे पुस्तकं बंद केले होते काही काळ तर, किंवा अभ्यास पूर्ण झालाय, पण नंतर पुन्हा एकदा परीक्षा जशी जवळ आली ती जोमानी अभ्यासाला लागली आणि तिने पूर्ण सगळं रिवाइज करून हे यश प्राप्त केलं आहे। टेस्ट सिरीज वगैरे पण द्यायचीच का? ऑनलाईन कुठले क्लासेस अटेंड केले आहे की फक्त ट्युशन बेस्ड होते? म्हणजे ऑलमोस्ट आपण ट्युशनवरही बरंच काही इन्व्हेस्ट करूनही त्याचं जे श्रेय आपल्याकडे आलेलं आहे हे म्हणजे जिवंत उदाहरण म्हटलं तर चालेल की तिने आईवडिलांचं पण जे मेहनतीचं फळ आहे तिथे मिळवलं। ट्युशनमधूनही तुला बऱ्याच शुभेच्छा येत असतील आणि पुन्हा फ्रेंड्समधून सुद्धा। आणि तुझं एम काय बाळा? एम आहे की मला सक्सेसफुल बनायचं लाईफमध्ये। करेक्ट। आणि तुझं आणि सेल्फ मोटिवेशन म्हणजे काय? तू कोणाला एक आयडल म्हणून पर्सन आहे तुझ्या नजरेसमोर की तू कोणाला आयडल मानतेस? माझ्या डॅडींनाच आयडल आहे। करेक्ट। ऑलमोस्ट जेवढेही आता होतं की पॅरेंट्सच खरंच म्हणजे मुलांसाठी महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिलं जे म्हणतो आपण यशस्वी पुरुषाच्या मागे जर स्त्रीचा हात असतो तसं यशस्वी मुलीच्या मागेही पॅरेंट्सचा तेवढाच हात असतो। आणि आज ते अगदी म्हणजे मी माझ्यासमोर जे आज बसते अक्षरशः अंगाला काटा येतोय की खरंच उदाहरण आहे की पॅरेंट्सचा एवढा सपोर्ट महत्त्वाचा आहे मुलांच्या फ्युचरसाठी, तेवढं अदर कोणी नाही करू शकत। अगदी बरोबर आहे। आणि आणखी काय स्वप्न तुझं सांग? आणखी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम। आणि थँक्यू सो मच, तू स्टुडिओमध्ये आले, इतकी छान माहिती दिली आम्हाला, मनापासून धन्यवाद सर तुमचं पण आणि तुझं पण शर्वरी, या तुझ्या फ्युचरसाठी, तुझ्या पूर्ण स्वप्नांसाठी ऑल द बेस्ट। थँक्यू मॅडम। नमस्कार, मी नेहा देशोन्नतीमधून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। 10वीचा रिझल्ट लागलाय आणि अकोला जिल्ह्यातून आपल्यासोबत आहे टॉपर कुणाल विकास चव्हाण। आपण थेट त्याच्याशी गप्पा मारणार आहोत। कुणाल, तुझी आत्तापर्यंतची जर्नी कशी होती बेटा? एकदम मस्त। तुझं अभ्यासाचं टाइम मॅनेजमेंट तू कसं केलं आहेस? तू अभ्यासाला किती तास द्यायचा, मित्रांना किती वेळ द्यायचा, पॅरेंट्सला किती वेळ द्यायचा आणि त्याच्यामधूनही स्वतःला तू वेळ देऊन अभ्यास करायचा? तुझं एकंदरीत टाइम मॅनेजमेंट कसं होतं? टाइम मॅनेजमेंट माझं नॉर्मल होतं, म्हणजे मी प्रत्येक गोष्टीला इक्वल टाइम दिला होता आणि जेवढा वेळ मला अभ्यास करायचा होता किंवा जेवढा अभ्यास करायचा होता तेवढा वेळ मी अभ्यासालाही दिला आणि बाकी गोष्टींना। क्लासेस तुझे मॉर्निंगचे असतील? हो, क्लासेसचा पण तुझा ट्युशनचा पण अभ्यास करणे आणि प्लस स्कूलचा पण अभ्यास करणे। तुझं आयडल कोण आहे?
पॅरेंट्स आणि माझे टीचर्स. आणि तुला मोटिवेट कुठल्या सरांनी केलं जास्ती? माझ्या क्लास टीचर्सनी आणि जेवढे पण माझे टीचर्स होते आणि पॅरेंट्स देखील सगळ्यांनी मला मोटिवेट केलं आहे. आणि फ्रेंड सर्कल? हां, फ्रेंड सर्कलचा. अच्छा. कुणालचे पॅरेंट्स आपल्यासोबत आहेत, कुणालची मम्मी आपल्यासोबत आहे. आज खूपच गौरवास्पद कुणालनी पर्सेंटेज मिळवलेले आहेत आणि जिल्ह्यातून तो अगदी टॉपर आहे. तर त्याचं कुठल्या शब्दात तुम्ही कौतुक कराल? कौतुक करायला माझ्याजवळ तर शब्दच नाही आहे. खूपच आनंद झालेला आहे मला. आणि माझं होतं स्वप्न की माझा मुलगा करू शकतो. म्हणजे त्याला म्हणाले होते की बेटा तू येऊ शकतो. त्यांनी ते माझं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. कुणालची दीदी पण सोबत आहे. काय नाव तुझं? गौरी. काय म्हणतो कुणालचं? कुणालबद्दल तू त्याला बरंच मोटिवेट केलं असेल. मोठी दीदी? हो. आता म्हणजे त्याची मोठी ताई असल्यामुळे मला एक्सपिरियन्स होता, त्याच्यामुळे मी त्याला सतत सांगत राहायची की असं कर तसं कर, आणि त्यांनी ऐकलं आहे सगळं. तो स्टुडंट म्हणून पण खूप छान आहे. त्याचे टीचर्स जसं सांगतील तसं तो पूर्णपणे फॉलो करणार, आणि म्हणजे तो सगळं त्यांनी मॅनेज केलं. टीचरच्या बुक्समध्ये आहे तो, मम्मीच्या दीदीच्या पण आहे. हो. अच्छा. म्हणजे खूप त्यांनी सगळं त्याचं मॅनेज केलं. त्याला म्युझिकमध्ये आवड आहे, तो ते पण करायचा. मग अभ्यासात त्याला जर थोडंसं वाटलं की आता नाही आपला मूड होत आहे, तर मग म्युझिक ऐकणार, गाणं म्हणणार. किंवा गाण्याची तुला आवड आहे? स्वतः गातोस तू? एखादं गाऊन दाखव जे तुला आवडेल ते. तुला जे आवडेल ते. सुचत नाही हा जास्ती आहे आनंदाचा वेळ आहे, कारण की आनंदाचे क्षण आहे. हँग होऊन जातं, नाही सुचत काही. तरी ठीक आहे. देशोन्नतीच्या पूर्ण टीमकडनं आमच्या तुला आभाळभर तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि देशोन्नतीमध्ये आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. थँक्यू. नमस्कार, मी नेहा देशोन्नतीमधून आपलं स्वागत करते आहे. काल 10वीचा रिझल्ट लागला आहे आणि आपल्यासोबत आहेत बाल शिवाजी विद्यालयाचे टॉपर. तिचं नाव आहे संस्कृती पाठक. आपण थेट तिच्याशी गप्पा मारणार आहोत. हाय संस्कृती, कालचा 10चा रिझल्ट तुझा लागला आहे आणि कसं फील होतं तुला? किती पर्सेंटेज मिळालं तुला? मला 99% मिळालेले आहे आणि ते टेन्शनलेस फील होतं. हां, अगदीच बरोबर. डोक्याचं टेन्शन ओझं अगदी कमी झालेलं आहे. कालचा रिझल्ट लागून आज पहिला दिवस झाला आहे. आणि तुझी ऑलमोस्ट तुझी 10वीची जर्नी कशी होती? तू अभ्यास कसा केला आहे? डिमोटिवेट झाली आहेस की फ्री अँड फ्रँक अभ्यास केला बिलकुल, की प्रेशर घेऊन तू पुढे गेली आहे? कसं तुझं शेड्यूल काय होतं? तसा फ्री अँड फ्रँकच अभ्यास केलेला आहे. आणि आमची शाळा आमचं सगळं करून घेते. आमच्या जवळपास 3 प्रिलिम्स झाल्या. त्यात आम्हाला आयडिया मिळाली की कसे कसे पेपर होणार आहे, काय काय त्यांची लेवल असणार आहे आणि कसे कसे उत्तरं अपेक्षित आहे लिहिण्याची पद्धत आम्ही 5वी-6वीपासून आम्हाला तशी शिकवण्यात आली होती. सो ती हँडली झाली होती. आणि प्रिपरेशन म्हणजे दररोज जे शिकवलं आहे ते टीचर जे शिकवतात आहेत ते नीट ऐकणं, अभ्यास करणं. बरं. तू रिडिंगवर जास्ती भर दिला आहे की रायटिंगवरती? आपलं जे बुक दिलेलं आहे ते रीड करणं आणि डिपेंड्स ऑन सब्जेक्ट, की आता समजा मराठी असेल तर त्याला रायटिंग जास्त लागणार, आणि आता सायन्स मॅथ्स असेल तर तुम्हाला तुमचं बुक थरोली माहीत असणं आवश्यक आहे. बरोबर. आणि तुझं आयडल कोण आहे? आयडल असं पर्टिक्युलर व्यक्ती नाही आहे, कारण की असं खूप जास्त आवड असतात. तसे तरी कुठला आवडते? विवेकानंद. त्यांना फॉलो करतेस तू? त्यांचे सगळे रूल्स फॉलो करतेस? त्यांचं एथिक्स होतं ते मला आवडतं. अच्छा. आणि तुझं टेस्ट सिरीज वगैरे होती तुला? नाही, तशी शाळेतच ट्युशन होती. मग ट्युशनचा जास्ती तुला उपयोग ट्युशनमधून मिळाला की स्कूलमधून? म्हणजे शिकवण्याचं जे एक माध्यम होतं, टीचिंग तर ट्युशनमधूनही तीच मिळते आणि स्कूलमधूनही तीच मिळते, पण तुला गायडन्स कोणी केलं? जास्ती गायडन्स स्कूलमधून मिळालं, ट्युशनमधून मिळालं? ॲज अ पॅरेंट्स पण सोबत आहेत तुझ्या? एक टीचर नेहमी एक टीचर असतो, तो शिकवतच असतो. तर दोघांकडून मिळालं. स्कूलमधून मी लहानपणीपासून होती आणि मेनली सायन्स आणि मॅथ्ससाठी माझी ट्युशन होती मिक्स क्लासेसमध्ये. पण शाळेने बाकी सब्जेक्ट्स जे ग्रामर, लिटरेचर सगळे आहेत ते शाळेमुळेच पक्के आहेत. तर संस्कृतीसोबत तिचे पॅरेंट्ससुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी पण गप्पा मारणार. नमस्कार सर, तुमचं देशोन्नतीमध्ये स्वागत आहे. आज अतिशय उत्तीर्ण गुणांनी आपली मुलगी पास झाली आहे. 10वी तिची उत्कृष्ट गुणांनी निघाली आहे. ती काय वाटतं तिच्याबद्दल तुम्हाला? एक गौरवास्पद आहे आज. मला खूप म्हणजे प्राऊड फील होत आहे. माझी मुलगी 99% पास झालेली आहे. बरोबर. बट याच्या मागे तिची स्वतःची मेहनत आहे. बरोबर. तिची आईची खूप मेहनत आहे. आणि कसं आहे, वडील जे असतात ते बाहेरच असतात, सहसा त्यांची मदर त्यांच्यासोबत असते. बरं. तर तिच्या आईचं याच्यामध्ये योगदान खूप मोठं आहे. बरोबर. पालक टीचर्स आहे सर्वांना सारखं शिकवतात. बरोबर.
पण मेन रोल येते पालकांचा, घरी त्यांची अभ्यास कसा घेतात, बरोबर. तर तो मेन रोल असतो. बरोबर. म्हणून त्याचं क्रेडिट मला तिच्या आईला आईला द्यायचं द्यायचं आहे. आहे. बरोबर आहे. म्हणजे शिक्षकाचा तर वाटा आहेच आहे, पण त्याच्यासोबत पॅरेंट्सचा पण तेवढाच वाटा आहे. तुला फ्युचरमध्ये काय व्हावं असं वाटतंय? तू कुठे जाणार आहे आता? करिअर तुझं कुठे घडवावं असं तुला वाटतं? मी सध्या मेडिकल फील्डमध्ये जाते आहे. अच्छा, नीटकडे वळायचं ते हां, आणि तसं तर मला सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करायची आहे. करायची आहे. आणि म्हणजे तुझ्या घरी कोणी नीटमधून आहे पुढे त्या क्षेत्रात गेलेलं, की तुझं एक आहे? माझ्या मॅटर्नल साईडला मावशी आणि मामा दोघंही डॉक्टर आहेत. अच्छा, आणि- तुला एक त्याच्यातले नॉलेज आहे समजा की आणि आपल्याला. माझे बाबा पण फार्मसी त्यांचं झालेलं आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. आणि आता सांग मला की तुझं फ्युचर तुला पॉलिटिक्सकडे वळायला आवडेल का? पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट इंटरेस्ट आहे, आहे, पण वळायला नाही आवडत. नाही आवडेल, बट एक साईड बिझनेस म्हणून काहीतरी तू कुठेतरी विचार करशील एकंदरीत. आईवडिलांबद्दल काय बोलशील तू? आईवडिलांचा कितपत योगदान आहे तुला याच्याबद्दल? माझी आई मला लहानपणीपासूनच म्हणजे तिने प्रत्येक एक्झाममध्ये बसवायसाठी मला मोटिवेट केलं. मला आधी थोडी भीती असायची स्टेजवर जाऊन बोलायची वगैरे, त्यासाठी मला बाबा नेहमी मोटिवेट करत राहायचे की जा बोल. तर तिथून तो थोडाशी डेव्हलपमेंट होत गेली. बरोबर. एकाच क्षेत्रात नाही, असं कधी मला रेस्ट्रिक्शन नव्हतं की मोबाईल वापरायचा नाही, टी व्ही बघायची नाही. जे होतं ते पूर्ण क्लिअर आणि फ्री होतं. बरोबर. तर जे जनरल नॉलेज होतं ते असं मिळत पण गेलं, टेक्नॉलॉजी पण समजत गेली, अभ्यास पण होत गेला. बरोबर. आणि आई असं रिमाइंड करून द्यायची की अभ्यासाशिवाय काही होणार नाही. बरोबर आहे. म्हणून ते सतत समजायचं की नाही हे करून सध्या तात्पुरता आनंद मिळेल, पण अभ्यास तुम्हाला लाईफ लॉंग हॅपीनेस बरोबर, देणार. अगदी बरोबर, अगदी मौल्यवान गोष्ट बोलली आहेस तू. बाळा, तू अभ्यासाच्या व्यतिरिक्त आणखी काही अचीव्ह केलं आहे? कुठल्या याच्यामध्ये तू कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट झाली आहे की फक्त अभ्यासाकडेच लक्ष होतं तुझं? नाही, वेगवेगळ्या एक्झाम्सबद्दल शाळा आम्हाला सांगतच होती. तर तशा एक्झाम्समध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे. जसं की VVM आहे, होमी बाबा आहे, जे 6th आणि 9thमध्ये घेतली जाते. तर होमी बाबामध्ये 6th आणि 9th दोन्ही याला 3 स्टेजेस असतात. अच्छा. तर 3rd स्टेजवर जाऊन मला सिल्वर मेडल मिळालेलं आहे दोन्ही स्टँडर्ड्समध्ये. आणि VVMमध्ये मी त्यांचे 2 स्टेट लेवल कॅम्प आणि एक नॅशनल लेवल कॅम्प याच वर्षी अटेंड केला आहे. नॅशनल लेवल कॅम्प यावर्षी आयसर भोपाळला होता. अच्छा. आणि आणखीन म्हटलं तर स्कॉलरशिप जी 5th आणि 8thमध्ये असते. 8thमध्ये स्कॉलरशिपमध्ये स्टेटमधून मी 19th होती. अरे वा. आणि अशा वेगवेगळ्या अचिव्हमेंट्स आहेत. तर सायन्स मॅथ्स रिलेटेड होत्या या. नाही, अशा छोट्या छोट्या कॉम्पिटिशन्स असतात. तसं एक निसर्गकट्टाकडून एक पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली होती. तर त्यात पण मला प्राईज होतं. तर असे वेगवेगळे BDS. अचिव्हमेंट्स आहेत. आणि एक BDS एक्झाम होती, ज्यात मला म्हणजे माझा रँक फर्स्ट होता. त्यात 100 आउट ऑफ 100 होते. अच्छा. ऑल इंडिया फर्स्ट रँक. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुमची सुकन्या सर्व गुण संपन्न आहे. फक्त अभ्यासात नसून तिचा वैयक्तिक सगळीकडेच ती ऑलराऊंडर आहे. आणि यावर्षी म्हणजे मैत्रिणींच्या मोटिवेशनमुळे आम्ही क्रिकेट खेळायला पण सुरू केलं होतं शाळेमध्ये. अरे वा. आणि हा आमच्या शाळेचा जो मी ज्या टीममध्ये होती तो पहिला महिला क्रिकेट समूह होता. अच्छा. त्याच्यामध्ये पण स्टेट लेवलपर्यंत गेली डिस्ट्रिक्ट लेवल. डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत. आणि विभागावर गेलो होतो आम्ही. अच्छा अच्छा. डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट होती आमची टीम क्रिकेटची. अच्छा. सो संस्कृती, तू इथे आल्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन. आणि तुझ्या पुढच्या भविष्यासाठी पण तुला आमच्या पूर्ण देशोन्नती टीममधून आभाळभर शुभेच्छा आणि धन्यवाद तुमचं इथे आल्याबद्दल. थँक्यू संस्कृती. नमस्कार, मी नेहा. देशोन्नतीच्या माध्यमातून सरळ प्रसारण होत आहे. आज 10वीचा रिझल्ट लागलाय आणि आपल्यासोबत आहेत होली क्रॉसचा गुणवंत विद्यार्थी शौर्य अनंत काळे. सो हॅलो शौर्य. हॅलो मॅम. हा, कुठे बाहेर आहेस का बेटा तू? येस मॅम, मी सध्या शेगावला आलेलो आहे रिझल्ट लागल्याच्या आनंदाने. अच्छा, त्याच्यामुळे रिझल्ट दर्शन लागलाय. करायसाठी आलेलो माऊली. अच्छा, व्हेरी गुड. रिझल्ट लागलाय, दर्शनासाठी गेलायस? येस मॅम. शौर्य, तुझे पर्सेंटेज सांग आधी. हॅलो शौर्य. मला 98% भेटलेलं आहे. परफेक्ट स्कोर 98%. बरं बरं. कसं वाटतंय शौर्य तुला आज? मला तर खूप आनंद होत आहे. माझ्यापेक्षा तर माझ्या आई वडिलांना खूप आनंद झालेला आहे या गोष्टीचा. बरोबर आहे, बरोबर आहे. शौर्य, आता सांग मला, तू आता 10वी पर्यंत तुझं डेली रुटीन होतं. हॅलो शौर्य. येस मॅम.
तुझं 10वी पर्यंत तुझं जे टाईम मॅनेजमेंट तू कसं मॅनेज केलं हे सगळं? आणि तुझा अभ्यासाचा एक ऑलमोस्ट तुझा आढावा कसा होता? तू अभ्यासाला किती वेळ दिला? तू स्वतःला किती वेळ दिलास? मॅम सांगायचं तसं तर मला आता मम्मीनीच शिकवण लावलेली आहे, म्हणजे टाइम मॅनेजमेंट कसं करावं, टाइम कसा फॉलोअप करावा त्याची मम्मीनीच हां. मला इम्पॉर्टन्स सांगितलेली आहे. तसा मी माझी दिनचर्या जर सांगायची तुम्हाला तर मी सकाळी ऑलमोस्ट 6 किंवा 6:30च्या मधात उठायचो रोज, आणि एक्झामच्या वेळेस ऑलमोस्ट 4 o'clock माझा टायमिंग होता उठायचा. बरोबर. आणि मग त्यानंतर माझी मॉर्निंग आज माझी स्कूल राहायची, ती दुपारपर्यंत चालायची. आणि त्याच्यानंतर मी थोडासा ब्रेक घ्यायचो, जेवण लंच वगैरे करायचो, आणि त्यानंतर थोडासा स्वतःला फ्री टाइम देऊन त्याच्यात जरा माझे थोडेसे ऍक्टिव्हिटीज असतील, क्राफ्ट ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहे मी. हं. इंटरमिजिएट साठी, म्हणजे मी आता इंटरमिजिएट एक्झाम मध्ये पण मला ए ग्रेड भेटला होता. बरोबर. तर त्याची पण ड्रॉइंगची वगैरे अशी प्रॅक्टिस करायचो. आणि त्याच्यानंतर माझे थोडेसे क्लासेस वगैरे राहायचे अच्छा, 2 ते 3 घंटा. अच्छा, आणि त्यानंतर मला कराटेची खूप आवड लागली होती मधामधात. तर मी अच्छा, कराटेला जायचो. आता ऑरेंज बेल्ट झालेला आहे कराटेमध्ये. अच्छा. आणि संध्याकाळी तर परत अभ्यासाला बसायचं हां, आणि जेवण करायचं, थोडाफार स्वतःला टाइम द्यायचा, आणि बरोबर. उद्या काय करायचं आहे हे सगळं हां. नक्की करून परत झोपून जायचं. लवकरच झोपायचो मी, म्हणजे ऑलमोस्ट 10:30 or 10. अच्छा, स्वतःला वेळ देऊन तू स्वतः अभ्यासाला पण वेळ दिलास आणि तुझं लाईफमध्ये तू एम कुठला आहे तुझा? तुझं आयडॉल कोणाला मानतोस तू? मी आयडल विकास दिव्यकीर्ती सर आहे, जे अच्छा, दृष्टी आय चे फाउंडर आहेत. अच्छा. त्यांना मी माझा आयडल मानतो, कारण की ते एक खूप मोठे IAS ऑफिसर होऊन गेलेले आहे, आणि त्यांनी एवढा हं, मोठा इन्स्टिट्यूट उघडलेला आहे दिल्लीमध्ये, बरोबर. दृष्टी IAS म्हणून. तर मी त्यांना माझा आयडल मानतो, कारण की अच्छा, त्यांच्याकडून मला खूप मोटिवेशन मिळते, आणि मी त्यांचे म्हणजे रेग्युलर ती फॉलोअप करत राहतो त्यांना. बरोबर. आणि तुझं फ्युचर ते ड्रीम जे काय आहे? प्रकारात शिकवतात, तुझं फ्युचर ड्रीम काय आहे? तुला काय व्हायचंय पुढे? माझं सध्याचं फ्युचर ड्रीम म्हणजे मी पहिले IIT मधून इंजिनिअरिंग करायचं ठरवलेलं आहे. अच्छा, आणि त्यानंतर माझा विचार आहे की UPSC MPSC सारख्या गव्हर्नमेंट सिव्हिल सर्व्हिसेस सारख्या एक्झाम मी द्यावं. अच्छा. बेटा तुला पॉलिटिक्सकडे वळण्याचा इंटरेस्ट आहे? तिकडे कधी वळशील तू? नाही मॅम, सध्या तर काही पॉलिटिक्सकडे विचार नाही आहे. बरं. बरं तुझ्यासोबत तुझे पॅरेंट्स आहेत? येस मॅम, पॅरेंट्स आहे पॅरेंट्स माझे. पॅरेंट्स आहेत? हो. अच्छा. सर कसं वाटतंय आज आपल्या मुलांनी इतकं लाईफमध्ये अचीव्ह केलंय, इतके छान पर्सेंटेज त्याला मिळालेले आहेत आणि आता तुम्ही म्हणजे आनंदाची गोष्ट आणि तुम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात आहे सध्या आणि तिथून आपण थेट लाईव्ह घेतो आहे. आणि सर कसं वाटतं तुम्हाला शौर्याबद्दल? आणि आज असं वाटतं की इतकी दिवसाची मेहनतचं फळ मिळालं होतं. त्यांनी पण खूप मेहनत घेतली, आणि त्याच्या आधी मी पण खूप स्ट्रगल केलं. शौर्यने खूप मेहनत घेतली टीचर मॅडम. हां, आणि हां. बोला मॅडम. त्याच्या टीचर लोकां हा शौर्यने खूप मेहनत घेतली म्हटलं, आणि त्याच्या टीचर लोकांचा स्नेहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये, बरोबर. आणि त्याची पण खूप मेहनत आहे. बरोबर, हम्म. बरोबर मॅडम. बरोबर. खूप छान वाटत आहे आज त्याला एवढे छान मार्क्स मिळाले. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही दर्शनाला आलेलो आहे आज शेगावला. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. हो. गजानन महाराज त्याला नेहमीच आशीर्वाद छान गजानन महाराजांचा आशीर्वाद नेहमीच त्याच्या पाठीशी आहे आणि थँक यू सो मच तुम्ही आमच्याशी जुळल्याबद्दल. शौर्य तुझे तुझ्या आई-वडिलांचे मनापासून धन्यवाद आणि तुझ्या हो. फ्युचरसाठी तुला तुला ऑल द बेस्ट बाळा. नमस्कार, मैं नेहा देशोन्नति से। आज 10 का रिजल्ट लगा है और हम होली क्रॉस के टॉपर जो अपने साथ है आज हम उनसे बात करने वाले हैं। सो अपने साथ है आज होली क्रॉस की स्टूडेंट मिस्टर भूमि। हेलो भूमि। हेलो मैम। हेलो मैम। हेलो। सी भूमि, आज तो बहुत फीलिंग अच्छा कर रहे हो आप। तो कितने परसेंटेज मिले बेटा? 98.40%। 98.40%। ओके, आपका जो टाइम मैनेजमेंट था वो कैसा था स्टडी के बारे में? मतलब सबके लिए इक्वली था, मतलब इंजॉयमेंट भी एट ए टाइम पॉइंट इम्पॉर्टेंट थी। तो इफ़ मैं अगर 6 घंटे पढ़ रही तो मैं 2 घंटे इंजॉयमेंट भी करूँगी। हाँ। ताकि वो माइंड फ्रेश हो हाँ सके। सही बात है। तो फिर वैसा था। और मतलब बोर्ड्स के टाइम पे तो वो 1-2 महीने तो इम्पोर्टेंट थे, तो थोड़ा
था कि इन्जॉयमेंट असाइड और पढ़ाई इंपॉर्टेंट थी तो रात रात भर चालू था। सही बात है, अगर एंजॉयमेंट नहीं किया तो पढ़ाई प्रॉपर हो नहीं पाएगी, नहीं। तो थोड़ा तो खुद के लिए तो समय देना ज़रूरी है। हाँ, हाँ, और आपका अभी आगे आपको क्या करना है, क्या करने की इच्छा भी आपको? मैंने सोचा मतलब ऐसा कि कॉमर्स लेके सीए का। सी हाँ। ऑलमोस्ट स्टूडेंट सब वही जाने को बोले, JEE या तो फिर CA तो फिर नीट। तो अगर कुछ अलग अलग इसमें अगर चले गए, हो सकता है पॉलिटिक्स इंटरेस्ट है आपको? पॉलिटिक्स में इतना नहीं है। इतना नहीं है। नहीं। पॉलिटिक्स नहीं जाना चाहेंगे आप, नेवी वगैरह कुछ भी नहीं वहाँ पे? नहीं। तो क्या आपका आइडल कौन है? मेरा मतलब ऐसे कोई अभी परफेक्ट नहीं है, मतलब गेम्स वगैरह में। जिसको मोटिवेशन लेके आपको अभी आगे बढ़ रहे हो आप फ्यूचर में, तो ऐसा कुछ रहता है ना ज़िंदगी में, क्योंकि कुछ एक पर्सन को अपन आइडल मान के उसके हिसाब से सामने जाते हैं कि ये मेरा आइडल है, उनके हिसाब से मुझे ऐसा करना है। मतलब ऐसे ग्रेट पर्सन नहीं है, मतलब ऐसे फैमिली में ही है। फैमिली है, पेरेंट्स। हाँ, मतलब मेरे पापा, मतलब मेरे को मतलब उनके जैसा बनने का वो है। करेक्ट करेक्ट करेक्ट। मतलब और उनके लाइफ से बहुत वो हूँ मैं। आपके क्लासेस चालू थे मॉर्निंग? हाँ, मतलब अब भी नहीं है, मतलब 2 जून से होंगे। ओके, जो आप टेस्ट सीरीज वगैरह सब कंप्लीट करते थे? हाँ। आपके मम्मी और पापा, हाँ। तो आपका कितना योगदान है? बच्चे कैसे घर में? बहुत मस्त है, पढ़ने में बहुत है। वो पढ़ने के लिए तो रूम से निकलती नहीं थी, हम कितनी भी बातें करें बाहर, वो नहीं निकलती थी। पढ़ने के लिए बहुत सिंसियर है। खुद ने उसको टाइम प्रॉपर दिया है जितना वो देना चाहती थी। और पूरा दिन घंटे वो मेहमान आए, कोई भी आए, पूरा दिन वो बाहर नहीं निकलती। आप बात करो, आप कहीं पे भी जाओ, वो नहीं जाएंगी घर से, नहीं जाएगी। तो फ्रेंड्स के साथ एंजॉय भी इतना ही रहता था? हाँ, वो तो है, वो एंजॉय करने में मस्त है, एंजॉय करने में भी मस्त है। ओके, आज आप सब फ्रेंड्स का टाइम स्पेंड किया है या फिर आप किसी को मिली ही नहीं हो अभी तक? आज नहीं मिले, बट फ्यूचर मतलब रात कल में नींद आई या नहीं आई? क्योंकि आज रिजल्ट था। नहीं, रात भर सोए नहीं थे। वो एक डर रहता ना कि हाँ अगर ऐसा हो गया तो इसके लिए। Yes, आज फुल हैप्पी? हाँ, बहुत। भूमि, आज आप हमारे स्टूडियो में आए, बहुत अच्छा लगा आपसे मिलकर, आपसे भी मिलकर। थैंक यू सो मच। थैंक यू। नमस्ते, मैं नेहा, देशोन्नति से सीधा प्रसारण। आज 10th का रिजल्ट लगा है और हमारे साथ है होली क्रॉस कॉन्वेंट के स्टूडेंट पलाश चितलांगे और उनके पेरेंट्स। तो हेलो पलाश, फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशन। थैंक यू। हाउ आर फीलिंग? हैप्पी। चलो, आज तो बहुत अच्छा दिन है। और आज आपको परसेंटेज कितनी मिले? 95.2। 95.2। तो ठीक है, आपकी 10th की जर्नी कैसी रही? ठीक, अच्छी थी। और आप जब स्टडी करने बैठे थे तो आपको ऐसा लगता था कि ये समय में ही इतना मेरा स्टडी होना चाहिए, और थोड़ा ब्रेक लेके खुद के लिए थोड़ा समय निकाल के, या फिर फ्रेंड्स के लिए, या फिर पूरे दिन ही आप स्टडी करते थे? एक्चुअली आपका टाइम मैनेजमेंट कैसा था? 1 घंटा मतलब बाहर खेलना, टीवी देखना, उसके लिए 1-2 घंटे। अच्छा। फिर दिन के 3 या 4 घंटे पढ़ाई। अच्छा, उसके ऊपर नहीं। यानी आपने दिन भर पढ़ाई ना करते, जो 4 घंटा जो पढ़ाई की है, हाँ। वो कॉन्सेंट्रेट होके पूरी तरह से पढ़ाई की है, और इसका रिजल्ट आया है लास्ट में, जो पलाश ने सक्सेस किया है। और आपका एम क्या है? आप फ्यूचर में क्या करना चाहते हो? CA फाइनेंस। CA फाइनेंस। तो ये डन, या आपका जो विचार है वो उसमें कुछ चेंज हो सकता है कि CA ना करके बाद में? CA के बाद में UPSC की मतलब ये करूँगा। ओके, कॉम्पिटिटिव एग्जाम देने की भी हाँ। सोच रहे हो आप? ओके, इसके अलावा आपको पॉलिटिक्स में जाने की कुछ इच्छा है? नहीं, पॉलिटिक्स उधर नहीं जाना है। नेवी? नो। ओके। और आपका जो टाइम मैनेजमेंट था वो कैसा था? शेड्यूल कैसा था आपका? दिन भर का जो पूरा शेड्यूल था? मॉर्निंग क्लासेस थी, स्कूल्स, हाँ। तो 2 o'clock घर पे आते थे। ओके और 3 o'clock वापस ट्यूशन रहती थी। ओके ओके तो 5 o'clock वापस आते थे। और फिर 6 to 7, 8 उतना पढ़ाई करके वापस खाना खा के, ओके फिर रोज़ का इतना था। फिर एग्ज़ाम के टाइम पे 4-5 घंटे चालू था। ओके पहले 2-3 घंटे के ऊपर हुआ नहीं कभी पढ़ाई। ओके ओके, जो किया है वो मन से, दिल से किया है, उसका हाँ। रिजल्ट आज सामने आपका। और आपका एम, आपका आइडल कौन है? पेरेंट्स पेरेंट्स and teachers। ओ, पेरेंट्स, सही बात है। हेलो मैम। हेलो मैम। मैम, जो आज पलाश ने उसने जो मेहनत की है, उसके पीछे पेरेंट्स का ही हाथ है, क्योंकि पेरेंट्स के सपोर्ट्स के बिना तो स्टूडेंट तो बन ही नहीं सकते। हालांकि उसकी भी उतनी ही मेहनत है, लेकिन मैम पलाश का वास्तविक में उसका स्वभाव कैसा है? ही इज़ वेरी स्टूडियस, वेरी जैसे उसको है ना कंप्लीट करना है तो ही कंप्लीट दैट पोर्शन दैट टाइम। ओके ओके।
वो कल के लिए नहीं रुकेगा, आज कंप्लीट करना है अपना मतलब जो भी कंसिस्टेंसी है उसका, हार्ड वर्किंग है, वेरी हार्ड वर्किंग, वेरी कंसिस्टेंसी, दैट मैटर्स फॉर द हाइएस्ट वन। और उसने क्लासेस भी लगाए थे? क्लासेस भी रेगुलरली जाता था, मॉर्निंग 6 o'clock चले जाता था, 6 o'clock to 7 कभी ऐसा लगा कि आपको किसी पुश करना पड़ा उसको भी पलाश नहीं अभी? कभी लगता था कि वो आउट ऑफ ट्रैक जा रहा है, वो बोलता मम्मी मैं कर लूँगा, ओके ओके मैं कर लूँगा, आई डू इट। फिर हम लोग ठीक है भाई, ज़्यादा हम लोग फोर्स भी नहीं करते थे, फिर ही डू इट, वी नो इट। और एक बार उसको पढ़ने से उसका ही कुड रिमेम्बर। और ये सीए का जो उसका प्लान है वो उसका खुद का डिसाइड है या फिर पेरेंट्स का कुछ ऐसा? नहीं, हमारा डिसीजन था डॉक्टर बनना, बट ही सॉ अस with all the difficulties, yes, so he wants to go in some other branch, okay, so he is preferring for CA, okay, finance, yes, yes, yes. ठीक है, उसको कुछ नया करना है इसके लाइफ में, so we are with him actually. yes, yes, yes. और पलाश आपका सेल्फ कॉन्फिडेंस मतलब कितना, यानी आपका कॉन्फिडेंस लेवल तो बड़ा ही है, वो तो देख ही रहे हैं, और सेल्फ मोटिवेशन वो भी खुद कर सकते हैं सर। ठीक है, तो थैंक यू सो मच, आप हमारे स्टूडियो में आए, और हमारे पूरे देशोन्नति की टीम की तरफ से आपको बहुत 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 बधाई, और आपका फ्यूचर और आपके ड्रीम सक्सेसफुल हो। थैंक यू सो मच। थैंक यू मैम। थैंक यू। नमस्कार, मैं नेहा देशोन्नति से। आज 10th का रिजल्ट लगा है और हमारे साथ है होली क्रॉस कॉन्वेंट के कुछ स्टूडेंट जो टॉपर है, और जिसका नाम है पलाश और ईशान। तो अब पलाश और ईशान की जर्नी अपन शेयर करेंगे। तो हेलो पलाश, आपसे तो बातचीत हो चुकी है, अभी आपके फ्रेंड भी आपके साथ ज्वाइन हो चुके हैं। हाय ईशान, फर्स्ट ऑफ ऑल आपका आज का दिन जो मार्क्स लेके जो आपने जो खुद पे किया है, तो आपको कैसा लग रहा है अभी? बहुत अच्छी फीलिंग है। अच्छी फीलिंग है। मम्मी पापा भी हैप्पी? बहुत ज़्यादा हैप्पी। आपसे ज़्यादा मार्क्स तो आपने लाए, लेकिन हैप्पी आज मम्मी पापा हो रहे ज़्यादा। हाँ, तो ईशान, आपने 10th की स्टडी कैसे की बेटा, यानी आपका टाइम मैनेजमेंट कैसा था? बस शेड्यूल पे कंसिस्टेंट रहना था, कभी अगर नहीं रहते थे तो फिर पूरे दिन पढ़ाई की या फिर दिन की वो कुछ घंटे ही थे जो घंटे में आपने जो अचीव किया आज? हाँ, कुछ घंटे ही थे। हाँ। आपके क्लासेस? हाँ, क्लासेस सब मैनेज करके, मतलब ज़्यादा नहीं, 4 या 3 घंटे का। ओके। आपके फ्यूचर में अभी आपका आइडल कौन है? मैं मम्मी पापा ही। पेरेंट्स, करेक्ट। आपको अभी क्या बनने की इच्छा है फ्यूचर में? इंजीनियर के लिए प्रिपरेशन कर रहा हूँ, करंटली शुरू कर दी। मुझे एरोनॉटिकल इंजीनियर बनना है अभी, मतलब उसके आगे फिर बिजनेस में। ये जो अभी आपका जो डिसीजन है, ये इंजीनियर बनना है, ये आपका खुद का है या फिर पेरेंट्स ने आपको बोला कि बेटा ये लाइन पे आपको जाना है, ये करना है? नहीं, खुद का डिसीजन। हाँ। तो नमस्कार। आज आपको कैसा फील हो रहा है? बहुत अच्छा। कितने, यानी जो इसने जो पढ़ाई की है उसमें वो पढ़ाई का आज जो रिजल्ट है वो आपके सामने आ चुका है, तो क्या बोलेंगे आपके बेटे के बारे में कि इसने जो ग्रोथ की है फ्यूचर में अभी आगे भी करने वाला है? हाँ, नहीं, उसने बहुत अच्छा किया इम्प्रूवमेंट। उसमें जो चीज़ें उसकी मतलब प्रॉपर नहीं हुई थी वो उसने अच्छे से की। साइंस जैसे मैथ्स, ऐसे कुछ सब्जेक्ट्स में जो कमियां थी वो उसने अच्छे से एक्सरसाइज वगैरह सॉल्व करके मैथ्स के जैसे उसने अच्छे से वो किया। अच्छा, टेस्ट सीरीज भी आपने लगाई थी? टेस्ट सीरीज भी लगाई, इसीलिए वो टेस्ट सीरीज के वजह से ही काफ़ी चीज़ें इम्प्रूवमेंट की तरफ चली गई। प्रीलिम के बाद जो 1 महीना मिला उसमें उसने काफ़ी किया। हाँ, मतलब अच्छा किया। 3-3, 4-4 घंटे ही सोना, बस यही किया उसने। काफ़ी मेहनत ली उसने, वो लास्ट के 1 मंथ उसने ज़्यादा डेडिकेशन से दिया। अच्छा। तो ये जो फ्रेंड है पलाश, तो पलाश ये अब दोनों ने साथ ऐसे सोच के किया था कि इतना घंटा तू करेगा, इतना घंटा मैं करेगा? कुछ कंपटीशन थी दोनों में? नहीं, ऐसा कुछ नहीं था, इंडिविजुअली सब था। क्लास में जब मिलते थे वही? हाँ, बस। तो आपके दोनों के लिए भी फ्यूचर के लिए बहुत सारी बधाइयाँ। और आपका जो पलाश की मम्मी मोटिवेशनल है बच्चों के लिए। हाँ, पलाश की मम्मी भी है। हाँ, मोटिवेशन उन्होंने दिया, अच्छे से बच्चों को अच्छा करो। हमेशा मिलते थे तो बोलते थे डिस्कशन करो, अच्छे से आगे बढ़ो। 2 टाइम डिस्कस करेंगे तो ही आपका एक पॉजिटिव आता है कि भाई उसको नहीं आता है, मुझे आता है। तो कुछ किसी पॉइंट्स भूल जाते हैं इंसान। करेक्ट। तो दोनों साथ में बैठ के डिस्कस करेंगे तो किसी और एक्स्ट्रा पॉइंट्स अपन को मिलते हैं। सही बात है। डिस्कस समथिंग। लास्ट का 1 मंथ अगर अच्छा किया तो काफ़ी चीज़ें हो सकती है, मतलब बेसिक अगर क्लियर है तो। मैंने अभी टॉपर जितने भी देखे ना, तो उतने में एक बात तो सिर्फ कॉमन है कि साल भर का वो जो पढ़ाई का जो वो ना बैठ के वो जो आप 1 या 1.5 महीने में जो खुद में अचीव करते हो वो ज़्यादा मैटर करता है।
और ये जो पढ़ाई है वो साल भर की याद न रखे, वो एक महीने में आप जो अचीव कर रहे साल हो, भर भी पढ़ाई जरूरी है, जरूरी है, वो तो Consistency है। जरूरी है, Correct, बेसिक, correct. क्योंकि लास्ट मोमेंट आप एक महीने में पढ़ नहीं पाओगे पूरा, जो पोर्शन आप धीरे धीरे पढ़ोगे, बस आपको उस पे लास्ट एक महीने में आपको ना यू हैव टू फाइंड योरसेल्फ, करेक्ट, फाइंड करना आपका हाथ में है लास्ट मोमेंट। क्लास में जब अपन क्लास अटेंड करते थे तो पढ़ाई में रीडिंग में ज़्यादा फोकस था आपका या फिर सुनने में सुनने में था या राइटिंग ज़्यादा? रीडिंग सुनने में था। सुनने में। क्लासेस भी सेम? हाँ। तो ठीक है, थैंक यू, आपको आपके साथ बात करके बहुत अच्छा लगा, पेरेंट्स आपके साथ भी बात करके बहुत अच्छा लगा, थैंक यू सो मच। नमस्कार, मैं नेहा देशोन्नति से। आज 10 का रिजल्ट लग चुका है और हमारे साथ है होली क्रॉस के 2 टॉपर स्टूडेंट। सो हाय, व्हाट इज योर नेम? प्राप्ति सचदेव। और हेलो, आपका नेम? मेरा नाम प्रसन्न। ओके, सो बेटा प्राप्ति को कितने परसेंटेज मिले बेटा? 96.60। अच्छा, और आपको प्रसन्ना? 97.20। ओके, तो आपका डेली शेड्यूल कैसा था, आपका टाइम मैनेजमेंट कैसा था प्राप्ति? मैम स्टार्टिंग में 10th था तो हमने एंजॉय भी किया है, स्टडीज़ भी की है। तो जैसे ही एग्ज़ाम का टाइम आता था तो 1 महीने पहले अलर्ट हो जाते थे। तो स्टार्टिंग में इतना हेक्टिक नहीं था, फिर जैसे ही एग्ज़ाम्स का टाइम आता था तो सुबह हमारी संस्कृत की क्लास होती थी, फिर वहाँ से डायरेक्ट हम स्कूल जाते थे। फिर स्कूल से आने के बाद मेरी मैथ साइंस की क्लास रहती थी, फिर वहाँ से आने के बाद मैं रेस्ट लेती थी थोड़ा, और उसके बाद सेल्फ स्टडी के लिए टाइम रहता था। तो वो टाइम फिर पूरा यूटिलाइज करती थी, जितना स्कूल में हुआ इतना पूरा रिवाइज करती थी और सेल्फ स्टडी में पूरा टाइम देती थी। खुद के लिए समय निकाल के भी आप स्टडी भी करते थे। हाँ। और आपका प्रसन्न, आपका कैसा था शेड्यूल? मेरा मॉर्निंग शेड्यूल में सुबह अर्ली, मतलब स्टार्टिंग में तो ज़्यादा पढ़ाई नहीं की थी। एग्ज़ाम के वक्त सुबह जल्दी उठता था मैं 4-5 बजे। सुबह पढ़ाई करने के बाद में एग्ज़ाम दे के मैं शाम को सेल्फ स्टडी करता था 5-6 बजे, 7-8 बजे तक, एंड आई ड्रेस। ओके, और आपका अभी फ्यूचर प्लान क्या है, क्या बनना है आपको? मैं अभी जेई के लिए प्रिपेयर कर रही हूँ। अच्छा, और आपको पसंद है? मैं कॉमर्स सीए कर रही हूँ। अच्छा, कॉमर्स सीए। आपका आइडल, दोनों का आइडल कौन है? मेरे पेरेंट्स। और आपका प्रसन्न? मैं ब्रदर। ओके, आपके ब्रदर क्या करते थे? वो भी इंजीनियरिंग कर। अच्छा, दोनों को पॉलिटिक्स में कुछ इंटरेस्ट है, जाना है पॉलिटिक्स में, इसके अलावा आपके पढ़ाई तो आप करेंगे, लेकिन उसके अलावा अगर कुछ एक खुद की पर्सनल हॉबी रहती है, हाँ। तो कुछ नहीं, पॉलिटिक्स का नहीं सोचा है, पर पापा की पहले से बहुत इच्छा थी कि मैं एक IAS ऑफिसर बनूँ। फिर पापा ने वो सीट्स डाले मेरे अंदर, मतलब IAS का देख तो एक बार कैसा है वगैरह, तो मैंने फिर उसके बारे में भी सोचा है। तो एक बार IIT में चली जाऊँ, वो 4 साल ग्रेजुएशन हो जाए, उसके बाद मैं IAS के लिए एक बार अटेम्प्ट ट्राई। अच्छा, प्रसन्न आपको? नहीं, मुझे पर्सनली ऐसा पॉलिटिक्स में कोई खास इंटरेस्ट नहीं, जो आपका जो फोकस और जो एम है वो वही जो करना है वही करना है। और आप मोटिवेशनल यानी मोटिवेट किसको बोल, आपको स्कूल में मोटिवेट कौन सबसे ज़्यादा टीचर करते थे, यानी कौन बोलते थे कि तेरे अगर ये सब्जेक्ट में आप कम हो तो इसमें फोकस कर, इसमें आगे जा? आपके क्लासेस में से कौन टीचर है जो आपको ज़्यादा मोटिवेट करते थे? ऐसे कोई स्पेसिफिक नहीं है, सब टीचर्स के साथ बहुत फ्रेंडली थी मैं। अच्छा। तो सब टीचर्स के पास में जाके अगर बात करती थी तो सब मुझे मोटिवेशन देते थे। ओवरऑल तो सारे टीचर्स ने हेल्प किया था, और रेंटर टीचर ने ज़्यादा हेल्प की थी। और कुछ प्लान, फ्यूचर प्लान फिलहाल तो जेई पे फोकस करके एक बार IIT में पहुंच जाना है। तो और पढ़ाई में सबसे ज़्यादा घर में मदद मम्मी पापा की किससे हुई है? मम्मी ने ज़्यादा फोकस किया, पापा ने किया? ऐसे कुछ नहीं है, बट हाँ मम्मा घर में रहती थी तो मम्मा हेल्प करती थी। सेम। चलो ठीक है, आपसे बात करके बहुत अच्छा लगा, थैंक यू सो मच दुष्यंत से जुड़ने के लिए आप और आपके फ्यूचर के लिए। पेरेंट आए कि दो मिनट खड़े हैं। सो आपसे बात करके बहुत अच्छा लगा। आपके साथ आपके पेरेंट्स आए हुए? हाँ, डैड आए। ओके ठीक है, सो आइए मैम। हेलो सर, आज प्राप्ति की जो मेहनत है वो रंग लाई, उसके बारे में आपका क्या बोलना है कि उसने कितनी पढ़ाई में ज़्यादा उसमें फोकस था, मेहनत कितनी की उसने? सबसे पहले तो मैम मैं हमारे भगवान स्वामीनारायण भगवान और हमारे प्रगट गुरुवारी महान स्वामी महाराज का आशीर्वाद है कि प्राप्ति ये कर पाई है। और बेसिकली हम लोग पूरे साल भर हम लोगों ने टीवी कनेक्शन वगैरह घर से निकाल दिया था,
जिससे कि बच्चों का पढ़ाई पे फोकस हो। और आज भी हम लोगों ने उसको अभी तक मोबाइल नहीं दिया है, जिससे कि उसका डाइवर्ट हो मन, इसलिए हम लोगों ने उसको अभी तक मोबाइल नहीं दिया है। और हम लोग यही चाहते थे कि प्राप्ति अच्छे से अच्छा करें। और मैं और भी ये कहना चाहूँगा कि पेरेंट्स लोग जो भी अपने बच्चे 10th में 12th में हैं, वो अपने बच्चों को अगर अच्छे मार्क्स लाने के लिए अप्रिशिएट करना चाहते हैं तो मोबाइल, टीवी इससे दूर रखें, जिससे कि उनका स्टडी पे फोकस हो। थैंक यू। बहुत अच्छी बात आपने बच्चों के बारे में बोली अभी, और एकदम ये कि सही बात, सही मायने में मोबाइल और टीवी इससे दूर रहे तो फोकस उनका डेफिनेटली रहेगा जाता रहेगा। अभी हम लोगों का कैसे बच्चों का डाइवर्शन देखोगे तो अगर उनको मोबाइल दो तो दिन भर मोबाइल में ही रह गए, क्योंकि बहुत ही ज़्यादा अभी जो मीडिया है या एक्सेट्रा एक्सेट्रा बहुत सारी चीज़ें ऐसी है जो कि हम लोगों को बच्चों को नहीं दिखानी चाहिए, बट यूट्यूब है या कोई ऐसा है कि अननेसेसरी जो ऐड नहीं देखना चाहिए वो भी आ जाती है। तो इसलिए हम लोग थोड़ा सा यही चाहते हैं कि बच्चे लोग 12th तक मोबाइल, टीवी से थोड़ा दूर रहे, इंटरनेट से दूर रहे। जितना काम है नो डाउट उसके बगैर होने वाला भी नहीं है, बट जितना स्टडी के लिए रिक्वायरमेंट है उतना ही अगर वो लोग यूज़ करें तो प्रॉपर बहुत अच्छे मार्क्स बच्चे ले सकते हैं। सही बात है, सही बात है। प्रसन्न के बारे में क्या बोलना है आपका? अच्छे से करता है पढ़ाई, वो मन लगा के पढ़ाई करता है। और उसके पापा का उसको बहुत सपोर्ट है, भाई का और पापा का। हाँ, बहुत ज़्यादा सपोर्ट है, मोटिवेट करते रहते हैं वो हरदम उसको। थैंक यू सो मच। और वो भी सुनता है देशोन्नति में आने के लिए थैंक यू सो मच। नमस्कार, मी नेहा, देशोन्नतीमधून मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते आहे। काल 10वीचा रिझल्ट लागला आहे आणि आपल्यासोबत आहेत होली क्रॉसचा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी साही रमण जानोरकर। आपण थेट त्याच्याशी गप्पा मारणार आहोत। हाय साहिल, कालचा रिझल्ट तुझा लागला आहे, तुझं पर्सेंटेज किती होते? तुला मला 96.40% मिळाले होते 10th मध्ये SS। अच्छा, आणि तुझं तर तुझं अभ्यासाचं जे रुटीन होतं ते ॲटलिस्ट कसं होतं? डेली शेड्यूल तुझं कसं होतं? तुझं टाईम मॅनेजमेंट तू कसा करून अभ्यास करायचा, स्वतःला वेळ द्यायचा, घरी पॅरेंट्सला वेळ, फ्रेंड्सला पण वेळ थोडा, तुझं ट्युशन पण असेल तुला, ते कसं मॅनेज केलं सगळं? ॲक्च्युली मी जवळपास 4 to 5 आवर्स अभ्यास करायचो नियमित, पण जर जेव्हा ओकेजन्स असायचे तेव्हा पण माझं हे नियमित असायचं की कमीत कमी 2 आवर्सपर्यंत अभ्यास झालाच पाहिजे, सोबत रिव्हिजन पण झाली पाहिजे, आणि सोबत असं नाही की फ्रेंड्सला मी टाईम नाही दिला, फ्रेंड्ससोबत पण गप्पा मारायचो, फ्रेंड्ससोबत बोलायचो, आम्ही खेळायचो पण बऱ्याच वेळा। शाळेमध्ये पण जेव्हा सर शिकवायचे, टीचर्स, तेव्हा पण बऱ्याच वेळा फ्रेंड्स वगैरे डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करायचे, पण तेव्हा पण टॉपरला हे जास्ती फेस करावं लागतं। हो, ते तर आहेच, पण मन लावून तेव्हा पण टीचर्सकडे लक्ष दिलं, आणि टीचर्सचे जो पण होमवर्क होते ते पण केले, आणि सोबत होमवर्क जो पण घरी होतं, गृहपाठ जो पण असायचा तो पण सोबत केला। कुठल्या टीचरने तुला जास्ती मोटिवेट केलं आहे? कुठल्या टीचरने तुला म्हटलं की तू साही या सब्जेक्टकडे जास्त लक्ष दे, तू त्याच्यामध्ये वीक वाटलास तुला स्वतःला, टीचरला सुद्धा? आमचे रेणिता टीचर ॲक्च्युली आम्हाला खूप म्हणजे त्यांनी मोटिवेट केलं की तुम्ही हार्ड टाईम्सपासून जात असाल तर स्वतःला मोटिवेट करत राहा आणि पुढे वळत राहा, कारण चॅलेंजेस येत राहतील, पण जेव्हा तुम्ही फेस करायला शिकशाल तेव्हाच पुढे वळसाल आणि काहीतरी अचीव करसाल। सोबतच आमचे भाटिया सर पण नेहमी आम्हाला विविध त्यांचे एक्सपिरियन्सेस द्यायचे, त्याच्यावरून आम्हाला नेहमी सांगत राहायचे तुम्ही जर मेहनत करसाल तेव्हाच काहीतरी मिळू शकसाल। ते म्हणजे सगळेच टीचरचा आमच्या या अचीवमेंटमध्ये वाटा आहे। आणि ॲज अ फ्युचर तुझं प्लॅन काय आहे? तुला कुठल्या क्षेत्राकडे वळायला आवडेल? मला सध्या तरी इंजिनिअरिंगकडे वळण्याची इच्छा आहे, आणि स्पेशली मला IITian बनण्याची इच्छा आहे। म्हणजे दोन तू क्षेत्र निवडून ठेवले की इकडे तर इकडे कुठेतरी वळायचं आहे। तुझं आयडल कोण आहे? तू कोणाला गुरु मानतोस? खरं तर मी माझ्या आईलाच गुरु मानतो। माझी आईच माझी खरं तर आयडियल आहे, कारण नेहमी आईने मला सपोर्ट केलं, नेहमी हार्ड टाईम्समधून जेव्हा पण मी गेलेलो आहे तेव्हा आईनेच सपोर्ट करत राहिली, आणि माझ्यासाठी म्हणजे आईच एक प्रकारनी आयडल आहे, कारण आईनी ज्या प्रकारचा स्ट्रगल केलेला आहे जीवनामध्ये ते मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे, त्यामुळे माझी सगळ्यात मोठी आयडल माझी आईच आहे। ताई, तुमच्या मुलाने आज सुंदर मार्क्स करून म्हणजे गौरवास्पद पूर्ण जे आहे तुमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलावं असं वाटतं? आज
मला हे म्हणावं असं वाटेल की प्रत्येक आईवडील आपल्या मुलांसाठीच करत असतात, पण त्या मुलांचंही म्हणजे एक कर्तव्य असते की त्यांनी आपल्या आईवडिलांचे जे स्वप्न आहेत ते साकार करावेत. कारण की आज मी एक सिंगल पॅरेंट आहे. साई त्याचे वडील म्हणजे गेल्यानंतर 15 दिवसांनी झाला, पण आज जे त्यांनी केलं हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. आणि त्यांनी त्याच्या वडिलांचं नाव म्हणजे खूप एक शिखरावरच म्हणावं लागेल. 96.40 काही कमी नाही आहे. आणि आज होली क्रॉससारख्या शाळेमध्ये आज तो टॉपर आहे. मला याचा खूप अभिमान आहे. आणि माझ्या मुलांनी माझे जे कष्ट होते ते आज पूर्ण केले. म्हणजे आज मला खरोखर माझ्या मुलाचं साईचं एक काय म्हणता येईल की गौरव आहे की आज तो अकोल्यासारख्या ठिकाणी एक टॉपच्या शाळेमधून टॉप आलेला आहे. आणि असं नाही की त्याचे पप्पा सोबत नाही, त्याच्या पप्पांचा आशीर्वाद आहे. आणि तो आज इथपर्यंत आहे. हो हो अगदी बिलकुल. तो नेहमी म्हणतो पण की बाबा माझ्या सोबतच आहे तुझ्या यांनी. आणि म्हणजे एक म्हणजे माझी आई जी माझ्याजवळ असते आणि ती नेहमी त्याच्या खूप म्हणजे क्लोज असते. आणि असं नाही की साई हा फक्त शाळेतच हुशार आहे असं नाही, त्याला आध्यात्मिक सिंगिंगची आवड सुद्धा आहे. तो शाळेतनं बऱ्याचशा कॉम्पिटिशन्समध्ये फर्स्ट आलेला आहे. त्यांनी म्हणजे गायनाच्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि करतो तो. म्हणजे साही हा एकंदरीत 10वीत उत्तीर्ण झालेला आहे, पण तो फक्त त्याच्या अभ्यासापर्यंत लिमिटेड नसून स्वतःसाठी वेळ देणे, त्याच्या पॅरेंट्सला वेळ देणे, आध्यात्मिककडे सुद्धा त्याचा तेवढाच कल आहे. तर तो सर्व संपन्न मुलगा असा साही जानोरकर आज आपल्यासोबत आहे. आणि साही तुला आमच्या पूर्ण देशोन्नती टीम करणं आभाळभर शुभेच्छा बेटा. आणि इथे आल्याबद्दल तुमचा खरोखर देशोन्नतीने आज आम्हाला हा जो प्लॅटफॉर्म दिला आहे आणि खरोखर आम्ही त्यांचे खूप अभिमान म्हणजे देशोन्नतीसाठी आम्हाला खूप चांगलं वाटते की त्यांनी अशा मुलांचा आज इथे गौरव केला. त्याबद्दल खरोखर देशोन्नतीचे मॅडम धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी नेहा देशोन्नतीमधून आपलं स्वागत करते. आज 10वीचा निकाल लागला आहे आणि आपल्यासोबत आहे होली क्रॉसची टॉपर सेजल सोनटक्के. आपण त्याच्यासोबत थेट गप्पा मारणार आहोत. हाय सेजल. हाय. नमस्कार ताई. आज कसं वाटते तुला? 10वीचा रिझल्ट लागला आहे आणि तू होली क्रॉसमधून ती टॉपर आली आहेस. तुझं पर्सेंटेज सांगा ती. माझे पर्सेंटेज 95.80 आहेत आणि ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. अगदी अगदी बरोबरच बिलकुल. आणि आता तुझी सांग मला, ही जी 10वीची जर्नी होती ही नेमकं तुझं डेली शेड्यूल काय असायचं? सकाळपासून तू स्वतःला किती वेळ द्यायची? मी टाईम टेबल नव्हता बनवला, पण मी इतकं नक्की ठरवलं होतं की दिवसातून 6 ते 8 तास अभ्यास झालाच पाहिजे. बरोबर. त्यानुसार बोर्डाचे पेपर येईपर्यंत किमान पूर्ण अभ्यास माझा आटपला होता. टेस्ट सिरीज पण आणि रिव्हिजन वगैरे, कंटिन्युअस रिव्हिजन आणि पेपर्स वगैरे सॉल्व्ह करून माझे बोर्डाचे पेपर्स खूप चांगले गेले. आणि स्कूलमधून तुला जास्ती म्हणजे कुठले सर तुला मोटिवेट करायचे की तू या सब्जेक्टकडे वळ, की तू इथे वीक आहेस? सर्वच टीचर्स आमचे खूप मोटिवेट करायचे, सपोर्ट करायचे आणि आम्हाला ते खूप गाईड करायचे. बोर्डाचे पेपर्स इवन त्यांनी आम्हाला लास्ट इयर PYQs वगैरे करून दिले. अच्छा. आम्हाला आमच्या शाळेकडून खूप सपोर्ट मिळाला. ऑनलाईन पण अटेंड करायची तू क्लासेस? ऑनलाईन क्लासेस नाही करायचे, जे ऑफलाईन झाले असतील ते सगळे समजा. आणि आता तुझं फ्युचरला तुला काय व्हायचं आहे? फ्युचरमध्ये आता सध्याच तर मी JEEची प्रिपरेशन करत आहे. अच्छा. मग तुझ्या सगळ्या फ्रेंड्स जे आतापर्यंत येऊन गेल्या, सगळ्यांचं ऑलमोस्ट इंटरव्ह्यूज झाले, त्यांचं सगळ्यांचं कोणी CAकडे वळत आहे, कोणी JEEकडे, नीटकडे. म्हणजे वेगळा प्लॅटफॉर्म तुम्हाला निवडायचा नाही. हा तुमचा ठरलेला पूर्ण ग्रुपचा एक डिसिजन आहे की आईवडिलांनी वगैरे म्हटलं आहे तुला की नाही तू हेच करायचं, की तुझं स्वतःचं डिसिजन आहे? माझं स्वतःचं आहे. मला ॲक्च्युली मॅथ्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. अच्छा. आणि पुढे जाऊन मला त्या फील्डमध्येच करिअर परस्यू करायचं आहे. अच्छा. पॉलिटिक्समध्ये काही इंटरेस्ट तुला? हो, थोडा आहे. तर तिकडे वळायचं आहे, म्हणजे तुला दोन्ही पण ठेवायचं आहे की थोडा टाईम तुला इकडे पण द्यायचा आहे आणि थोडा तुझ्या एज्युकेशनकडे पण द्यायचं आहे. बरं. या सगळ्यात जास्ती श्रेय तुझ्या आईवडिलांचं आहे आणि तुझ्या गुरूंचं आहे. आईवडिलांशिवाय मार्गदर्शन मिळणे अशक्य आहे. नमस्कार ताई, तुमचं देशोन्नतीमध्ये स्वागत आहे. काय म्हणते सेजल? अतिशय गौरवास्पद आजचं जे तिने पर्सेंटेज आणलेले आहेत, तर सेजलबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? तिची मेहनतच सगळं काही आहे. करेक्ट. म्हणजे तिने जो अभ्यास केला आणि टीचरने जे तिला गायडन्स दिला, त्याच्यामुळे ती तेवढं अचीव करू शकली. करेक्ट. आणि तिची मेहनत खूप आहे. आणि तिचे पप्पा पण सपोर्ट करतात ना. बरोबर. सगळ्याला पप्पा करतात की आई करते जास्ती? दोघेही करतात. आईचं जास्ती लक्ष असायचं की पप्पाचं? आईचं. बरोबर आहे. आणि आणखी स्वतः तुला म्हणजे असं आयडल कोण आहे तुझं?
तू कोणाला असं हे करू शकतेस की मला सेम या पर्सनॅलिटीसारखं व्हायचं आहे, की तुझं एक एम असेल काहीतरी, नेमकं आयडल कोण आहे तुझं? माझं आयडल APJ अब्दुल कलाम. व्हेरी गुड. त्यांनी खूप कार्य केलेले आहे भारतात आणि ते माझे इन्स्पिरेशन आहेत. बरोबर. त्यांचे बुक्स पण आहेत, विंग्स ऑफ फायर वगैरे. येस, त्याच्यामध्ये उल्लेख आहे टाइम मॅनेजमेंट. Time तुमचं management. टायमाची व्हॅल्यू तुम्हाला कळली तर तुमचं आयुष्य कुठलाही कुठे तुम्ही बनवू शकता. बरोबर, अगदी बरोबर. आणि इव्हन सेकंड आयडल माझे आहे स्टीफन हॉकिन्स. करेक्ट. त्यांनी खूप प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचं अस्तित्व घडवलेलं आहे. बरोबर. म्हणून ते पण त्यांचे पण बुक्स आहे, मी ते पण आता वाचत असते. म्हणजे हे तू 10th मध्येच करायची, सगळं तुझं रिडिंग 10th मध्ये असायचं की तू अदर तुला वेळ मिळाला की तू तेव्हा आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. एक्झामची तयारी करत असताना सुद्धा तू हे रिडिंग करायची? नाही, एक्झामची तयारीच्या अगोदरच पहिलेच. अच्छा, हो. जसा वेळ मिळेल म्हणजे मी स्वतःसाठी थोडा रिडिंगचा पण टाइम काढायची. हां, म्हणजे दिवसभर तुझं शेड्यूल तू टाईट न घेता तू स्वतःसाठी पण रिलॅक्स व्हायची. हो. आणि आणखी फ्रेंड्स वगैरे तुझ्या काय असं डिसाईड केलंय तुम्ही लोकांनी की आपल्याला ऐकून कुठे सोबत वळायचं अभ्यासाच्या बाबतीत? माझे फ्रेंड्स आणि माझी थिंकिंग खूप सेम आहे, सिमिलर आहे. काही काही फ्रेंड्स माझ्यासोबतच लाईक JEEची प्रिपरेशन करत आहे. अच्छा. आणि त्यांना पण इंजिनिअरिंगमध्ये करिअर परस्यू करायचं आहे, तर थोडं लाईक सेम एम आहे आमचं. अच्छा. म्हणून फ्रेंड्स. बरोबर बरोबर. फ्रेंड्स, पॅरेंट्स, तेवढेच टीचर, हा सगळ्यांचाच वाटा मुलांच्या संसात पाहिजे तरच लाईफ आणखी चांगली होऊ शकेल. सो तू ज्युनियरसाठी काय मार्गदर्शन देशील? म्हणजे त्यांना काय तू उदाहरण देशील की तुम्ही अभ्यास असा करायला पाहिजे? ज्युनियर्ससाठी माझं एवढं म्हणणं आहे फक्त की फोकस्ड राहा. बरोबर. आणि डिसिप्लिन राहा. टाईम मॅनेजमेंट जर आपण केलं तर आपण आपल्यासाठी स्वतःसाठी पण टाईम काढू शकतो आणि त्याबरोबर अभ्यासही होईल. बरोबर. म्हणून डिसिप्लिनला न टाळता आपले काम करायला हवं. अतिशय महत्त्वाची गोष्ट तिने आज आपल्याला सांगितली आहे की टाईम मॅनेजमेंट जर आपण करतोय तर लाईफमध्ये खूप काही अचीव करू शकतो. सो सेजल, तुला स्कॉलरशिप वगैरे पण मिळाली होती का? हो, 8th एक नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप NMMS नावाची स्कॉलरशिप होती, तर ती दिली होती मी. तर ती 4 years आहे, 12,000 पर ॲनम. तर ती मिळाली होती. तर OBC कॅटेगरीमध्ये 24th रँक होता अकोला जिल्ह्यातून. वाव. आणि त्याच्या सत्कारात सुचिता पाटेकर मॅम, हे एज्युकेशन ऑफिसर, यांनी आम्हाला सर्टिफिकेटनी सत्कार केला होता. हो. म्हणजे अभ्यासासोबत तू हे पण अचीव केलं आहे. हो. आणि अजून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे चालूच आहे तुझ्या? हो. ठीक. तर थँक्यू, तू देशोन्नतीमध्ये जुडल्याशी इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल. आणि थँक्यू दे, तुमचं मनापासून स्वागत आणि तुझ्या फ्युचरसाठी तुला ऑल द बेस्ट बेटा. थँक्यू. नमस्कार, मी नेहा. देशोन्नतीमधून मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. 10वीचा रिझल्ट लागला आहे आणि आपल्यासोबत आहेत बाल शिवाजी विद्यालयाच्या टॉपर गर्ल्स. आपण त्यांच्याशी थेट गप्पा मारणार आहोत. हाय, तुझं नाव काय बेटा? रुजुता रमण खोबरे. तुझं? मृदुला देशमुख. अग्नी देशपांडे. अच्छा. तुला किती पर्सेंटेज मिळाले? 98.6. आणि तुला? 97.2. तुला? 97. वा. ऑलमोस्ट ही जी जर्नी होती 10वीची, ही तुम्ही कशी फेस केली आहे? पूर्ण दिवसभर अभ्यास करून की फक्त 3-4 तासच तेवढा अभ्यास करायचा, तेवढाच वेळ द्यायचा आहे? आणि जोही 3 तास करायचा आहे तो अगदी लक्ष देऊन करायचा आहे, त्याच्यामधून स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, फ्रेंड्सला पण वेळ द्यायचा आहे, परत अभ्यासाला बसायचं आहे. तर तुझं कशी होती जर्नी? म्हणजे आम्ही खेळून सगळं करून मग अभ्यास केला. म्हणजे करायचा 4 तास जेवढा करायचा तेवढा फोकसने करायचा. आणि मग बाकीच्या वेळेस काही वेळ खेळायला आणि काही वेळ फ्रेंड्ससोबत. बरोबर. ॲक्च्युली 10वीत असं काही सिरियस नाही जास्त घेतला नाही. म्हणजे पर्सेंटेज तर छान मिळाली पण तुला? छान होते, पण शाळेत लक्ष देऊन वगैरे तेवढं होऊन जातं ना. आणि मेन गोष्ट अशी होती की 10वीत आल्यावर आम्ही क्रिकेट मॅचेस खेळायला सुरुवात केली आणि आम्ही नेक्स्ट म्हणजे लेवल्सपर्यंत गेलो होतो समोर. तर 10वीत म्हणजे अभ्यासच करायचा असं काही ठरलेलं नव्हतं. अभ्यास केला, खेळलो. बरोबर. आणि भेटणं वगैरे सगळ्यांचं भरपूर चालू होतं. एकंदरीत हा अभ्यास जास्ती लक्षात राहिला कारण तुम्ही मजा करून तो अभ्यास एन्जॉय केला, नुसतं अभ्यासच न करता. तुझं बाळा? माझं पण सारखं सगळं करून वगैरे मग अभ्यास केला. फक्त असंच नाही की दिवसभर अभ्यासात घेऊन बसायचं. ही तुम्ही बेस्ट फ्रेंड? हो. ठरवून अभ्यास की असं इंडिव्हिज्युअली? म्हणजे कधी कधी भेटायचो पण ठरलेलं नसायचं की आज भेटायचं वगैरे. तुमचं आयडल कोण आहे? कोणाला वाटतेस की एक? अच्छा, म्हणून क्रिकेट खेळायचीस? अच्छा. तू? बाबासाहेब आंबेडकर.
वाव, मस्त. आणि तुझं? शिवाजी महाराज. बरोबर, अगदी बरोबर. आणि आता स्वतःसाठी वेळ सर्व दिलायस आणि त्याच्यामध्ये तुमचे ट्युशन क्लासेस तुम्ही हे नाव ते टेस्ट सिरीज लावली होती? टेस्ट सिरीज जॉईन नव्हती केली. ट्युशनमध्ये जेवढ्या वीकली मंथली व्हायच्या. कुठल्या टीचरने तुम्हाला जास्ती मोटिवेट केलं आहे की या सब्जेक्टकडे फोकस करायला हवा आहे, की तुम्ही याच्यामध्ये वीक आहे? असं वीक वगैरे तर कोणी सांगितलं नाही, कारण म्हणजे बऱ्यापैकी चांगले होतो आम्ही प्रत्येक सब्जेक्टमध्ये. पण जर कुठे काही चुकलं तर आमच्या ट्युशन टीचर्स आणि शाळेच्या सगळ्याच टीचर्स प्रत्येक वेळेस मोटिवेट करत होत्या. करायच्या. फ्युचरमध्ये काय प्लॅन, काय व्हायचं आहे तुला? कुठल्या क्षेत्राकडे वळायला जास्त आवडेल? इंजिनिअरिंग. तुला? मेडिकलकडे. तुला? इंजिनिअरिंग. ठीक आहे. देशोन्नतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आल्या, आमच्याशी गप्पा मारल्या, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी नेहा. देशोन्नतीमधून मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते आहे. 10वीचा रिझल्ट लागला आहे आणि आपल्यासोबत आहेत बाल शिवाजीचे टॉपर श्रीहरी राऊत आणि श्लोक धोत्रे. सो तुला किती पर्सेंटेज मिळाले श्रीहरी? मला 10वीमध्ये 97.80% मिळाले. अच्छा. आणि तुला श्लोक? मला 95.80% मिळाले. अच्छा. आता ही जी अभ्यासाची तुमची जर्नी होती ही तुम्ही कशी केली आहे? अशी मस्ती, फ्रेंड, बेस्ट फ्रेंड? बेस्ट फ्रेंड. तर मस्ती पण तेवढीच केली आहे आणि अभ्यासही तेवढाच केला आहे. एकंदरीत तुम्ही अभ्यासाला तुमचा तास किती दिला आहे? 1 तास, 2 तास, की पूर्ण दिवसभर रट्टा मारत होते? नाही. शाळा आमची असायची 8 ते 2 मध्ये आणि मग 2 ते 3 मध्ये थोडा वेळ आराम दुपारी करायचो आणि मग संध्याकाळी 6 ते 8 ट्युशन असायची. तर मग 3 आणि 6 या टाइम पिरियडमध्ये आम्ही थोडा अभ्यास करायचो आणि 8 नंतर थोडा वेळ रात्री 10, 10:30 पर्यंत थोडा वेळ अभ्यास आणि मग सकाळी उठल्यानंतर रिव्हिजन म्हणून थोडं 8च्या आधी रिव्हिजन करून रिवाइज करायचं शाळेत जायच्या आधी. अच्छा. असं होतं का जसं पॅरेंट्स म्हणतात की 5ला उठायचं, 4ला उठायचं, तो अभ्यास खूप लक्षात राहतो, असं काही होतं का? तुम्ही उठले का असे की 4ला उठून बिलकुल तो करायचा म्हणजे करायचाच बिलकुल अभ्यास? नाही, तो रुटीन, ते ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त, करेक्ट. तर तो रुटीन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मग आम्ही ठरवलं की पहिले 5 वाजता उठायचं, पेपरच्या वेळी रिव्हिजन करायची आणि मग नंतर रिव्हिजन नंतर स्टडी वगैरे करू. एखाद्याला 5 वाजता उठणं कठीण जातं. बरोबर. त्यामुळे सुरुवातीला त्याला 5:30 वाजताचा अलाराम लावायचा. त्यानंतर थोडी इम्प्रूव्हमेंट म्हणून मग 8-10 दिवसानंतर 5 होऊन जाते. अच्छा. सवय लावून लावून तुम्ही अर्धा तास मागे 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 गेले. अच्छा. तुला फ्युचरमध्ये काय बनायचं आहे? कुठे जायचं आहे? JEE कडे की नीटकडे जायचं? मला JEE कडे जायचं आहे आणि पुढे जाऊन कॉम्प्युटर इंजिनियर व्हायची इच्छा आहे आणि IIT सारख्या कॉलेजेसमध्ये जाऊन आईबाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तुझं श्लोक? मला पण इंजिनिअरिंगच करायची आहे, परंतु माझ्या 2 फील्ड आहेत. एक IS आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, ते फक्त मॅथ्ससाठी असते, आणि एक IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. अच्छा. टेस्ट सिरीज तुम्ही दोघांनी पण जॉईन केले होते का? नाही, आम्ही ट्युशन जॉईन केली होती. मिक्स क्लासेसमध्ये होतो. तिथल्या सरांनी आणि टीचरांनी खूप तयारी करून घेतली. खूप मस्त गायडन्स होता. फ्री एन्व्हायरमेंटमध्ये आम्ही शिकलो आणि स्कूलमध्ये पण सगळ्या बेस्ट टीचर होत्या आणि लहानपणीपासूनच बेस्ट संस्कार दिले आहेत, त्यामुळे काही जास्त प्रॉब्लेम आला नाही. आणि पॅरेंट्स गार्डियन तर होतेच आणि ईश्वराची कृपा होती त्यामुळे. पॅरेंट्सचं तुम्हाला असं पुश आहे की तुम्हाला JEE कडे वळायचं आहे, नीटकडे? स्वतःचं स्वप्न आहे? स्वतः स्वप्न आहे आणि पॅरेंट्स असा काही फोर्स नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला जी फील्ड आवडेल ती निवडा आणि त्यातच बेस्ट द्या, आणि आम्हाला ते स्वप्न पूर्ण करायचं त्यांचं. तुझे पॅरेंट्स काय करतात? माझे पॅरेंट्स शिक्षक आहेत जिल्हा परिषदवर आणि आई हाऊसवाईफ आहे, ती एक बिझनेस रन करते. आणि माझा भाऊ हा 9thला आहे, माझ्या शाळेत आहे. श्लोक तुझे? माझे वडील शिक्षक आहेत जिल्हा परिषदवर आणि आई हाऊसवाईफ आहे आणि ती बिझनेस पण रन करते लोणच्याचा. अच्छा. गृहउद्योग. हो, गृहउद्योग. अच्छा. आणि तुमचं आयडल कोण आहे? माझे आयडल आहे सध्या किशोर कुमार, कारण मला गाण्याची खूप आवड आहे आणि अभ्यासातले मला सध्या APJ अब्दुल कलाम खूप आवडतात. त्यांची पुस्तकं नेहमी सतत वाचत असतो एखाद्या वेळ मिळाल्यानंतर. माझे पण आयडल APJ अब्दुल कलाम. सो हे होते बाल शिवाजीचे गुणवंत टॉपर आपल्यासोबत आणि थँक्यू सो मच तुम्ही देशोन्नतीला भेट दिल्याबद्दल आणि तुमच्या दोघांच्या फ्युचरसाठी पूर्ण देशोन्नती टीमकडून तुमच्या दोघांना पण आभारभर शुभेच्छा. तुम्हाला पण थँक्यू. नमस्कार, मी नेहा. देशोन्नतीमधून मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. 10वीचा रिझल्ट लागला आहे आणि आपल्यासोबत आहेत बाल शिवाजीचे टॉपर विद्यार्थी. आपण थेट त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहे शिशिर अँड राघवेंद्र आणि साईराम. साईराम, तुला किती पर्सेंटेज मिळाले बाळा?
मला 96.8. अच्छा, तुला? मला 96.6. तुला शिशिर? मला 96. अच्छा, तुमची एकंदरीत 10वीची जी जर्नी आहे ती कशी स्पेंड झाली आहे? स्वतःला वेळ दिलाय? टाइम मॅनेजमेंट तुमचा कसा होता? फ्रेंड्ससोबत थोडा वेळ फ्रेंडला, थोडा पॅरेंट्सला, थोडा अभ्यासाला पण, की फक्त अभ्यास आणि फक्त भोगमपट्टी करायची? नाही. दिवसभर फक्त अभ्यास करायचा आहे, नाही. फ्रेंड्सला वेळ द्यायचा नाही, असं काही केलंय? नाही. तुझं टाइम मॅनेजमेंट कसं होतं? माझं सकाळी 4 वाजता उठणं, 4 ते 7 पूर्ण अभ्यास करणं. ब्रह्ममुहूर्ताला उठायचं असतो? हो. अच्छा. आणि मग शाळेत जाऊन मित्रांसोबत बोलणं वगैरे, शाळेतले पण टीचरांसोबत मदत हे ते करणं. मग नंतर घरी आल्यावर ट्युशन्स, मग नंतर ट्युशन झाल्यावर घरी येऊन थोडाफार अभ्यास, आणि मग घरच्यांसोबतही बोलणं, घरच्यांसोबत टाइम स्पेंड करणं. बरोबर. राघवेंद्र, तुझं? मी सकाळी 5:30 वाजता उठायचो, मग सकाळी 6ला ट्युशन असायची आमची इंग्लिशची, मग शाळा, मग घरी येऊन थोडासा अभ्यास करायचा, संध्याकाळी अभ्यास केला, झोपून जायचं. रविवारी आम्ही सगळे मित्र भेटायचो, खेळायचो, आणि दररोज अर्धा तास आम्ही घरी सोबत जेवताना सगळे म्हणजे परिवारातले सगळे बोलणं चांगलं असायचं. बरोबर. तुझं शिशिर? मी सकाळी 6ला उठायचो आणि स्कूलमध्ये जायचो. स्कूलमध्ये फ्रेंड्ससोबत इंटरॅक्शन चांगलं होतं, टीचर्स चांगल्या गाईड करायच्या. मग स्कूलमधून आल्यावर ट्युशन कोचिंग्सला जायचो, आणि घरी आल्यावर एक स्पेसिफिक टाईम होता तो फॅमिलीला दिलेला होता. त्या स्पेसिफिक फॅमिलीच्या टाईममध्ये फॅमिलीसोबत बोलायचो, आणि रात्री अभ्यास करायचो, आणि मग स्वतःला वेळ द्यायचो थोडा, आणि असा दिवस संपून जायचा. अभ्यास न करून फक्त मित्रांसोबत मजा मस्ती करूनही अभ्यास करणे, हीच तर तुझी अभ्यासाची मजा होती. तुमचं आयडल कोण आहे? तुम्ही आयडल कोणाला मांडणार? मी माझ्या आईला. पॅरेंट्स? माझे पण आई बाबा आणि APJ अब्दुल कलाम. माझे बाबा. तर तुझे बाबा काय जॉब करतात? माझ्या पप्पाचा बिझनेस आहे. अच्छा. ज्वेलरीचा बिझनेस आहे गांधी रोडवर. अच्छा. तुझं राघवेंद्र? माझे आई बाबा दोघे शिक्षक आहे. बाबा माध्यमिकवर, आई जिल्हा. त्याच्यामुळे तुला जास्ती मार्गदर्शन वगैरे, शिक्षण असल्यामुळे टेस्ट सिरीज वगैरे आधीच त्याची तयारी होत गेली, पूर्वतयारी होती तुझी आधी? मी बाबांना विचारायचं होतं, मला काही समजायचं नाही तर बाबांकडून मार्गदर्शन मिळायचं मला नेहमी. अच्छा. तुझं शिशिर? माझे आई बाबा दोघे टीचर्स. अच्छा. एम, तुमचं फ्युचर काय? कुठे? JEE की नीट? JEE. माझं पण JEE. माझं पण JEE. तर तुमच्या तिघांनाही आमच्याकडून देशोन्नती टीमकडनं आभाळभर शुभेच्छा तुमच्या फ्युचरसाठी, आणि इथे भेट दिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. आपले सगळे प्रेक्षक जाणू इच्छितात की आपल्या या ज्या विद्यार्थ्यांचं पूर्ण यशाचं मंत्र आहे ते नेमकं काय आहे? पॅरेंट्सनी मोटिवेट केलं आहे, टीचरनी मोटिवेट केलं आहे, की तुमचं स्वतःचं एक वैयक्तिक मत आहे की तुम्हाला कुठे कल द्यायचा आहे? सर्वप्रथम मी माझ्या आईला श्रेय देतो, कारण की आईनीच मला खूप मोटिवेट केलेलं आहे. त्यामुळे मी माझ्या बहिणीला जास्त श्रेय देतो, आणि अजून एक मंत्र म्हणजे नेहमी सातत्याने प्रयत्न करणे. अच्छा. मी माझं श्रेय आई वडिलांना देऊ शकतो, कारण की त्यांनी लहानपणापासूनच मला धडे दिले की मोठं होऊन तू चांगला व्यक्ती बन, काही हो की नको हो पण एक चांगला व्यक्ती समाजात राहिला पाहिजे. असं मी माझं सगळं श्रेय आई बाबांना देऊ इच्छितो, कारण की त्यांनी सांगितलं की कंटिन्युअस हार्डवर्क आणि स्वतःवर कॉन्फिडन्स असल्याशिवाय काहीच नाही शकत. मी माझं पूर्ण श्रेय आई वडिलांना देतो, कारण बाबांनी नेहमी मला नेहमी इम्प्रूव्हमेंट कडे वाटचाल असली पाहिजे. अच्छा. तू स्वतःचा कॉन्फिडन्स पण तेवढाच महत्त्वाचा आहे जे तुम्ही आज दाखवलं आहे. तुमचं मुलींनो? मी माझ्या आईबाबांच्या कष्टातून मोटिवेट झाली. त्यांनी माझ्यासाठी केलेले कष्ट हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत, आता पण आणि पुढच्या आयुष्यासाठी पण. बरोबर, अगदी बरोबर. एज्युकेशन ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला मोटिवेट करतेच, आणि एज्युकेशन चेंज करू शकतं खूप मोठा. त्यासाठी एज्युकेशननीच मोटिवेट केलं. आईबाबा, शिक्षक, आजूबाजूचा परिसर, सोसायटी सगळ्यांनीच मोटिवेट केलं. बरोबर आहे. मला पण माझा आई वडील आणि सोबतच या समाजाने आणि शिक्षक आणि फ्रेंड्स. बरोबर. सेम गोष्ट आहे. फ्रेंड्स, टीचर्स, पेरेंट्स सगळ्यांचं मोटिवेशन असल्याशिवाय आपण जास्त सेल्फ मोटिवेशन जरी असलं तरी एक मोटिवेशन हवं असतं की पॅरेंट्सकडूनही पाहिजे वगैरे वगैरे, आणि त्यानेच माणसाला अनुभव येतो एक की कोणत्या परिस्थितीला कसं फेस करायचं. बरोबर, अगदी बरोबर. तर सगळ्यांचं जे मोटिवेशन होतं त्यामुळेच आज हे यश मिळालेलं आहे सगळ्यांना. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी सुंदर एक स्माईल आहे. रिझल्ट छान लागून गेलेला आहे, आणि सगळ्यांना जे मार्क्स अपेक्षित होते त्याशिवाय दुप्पटनी तुम्ही मिळवलेले आहेत. तर लास्टला एक चेअरअप तर स्वतःसाठी झालीच पाहिजे. सो हिप 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 हिप. थँक्यू सो मच.
ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.